मैदान नळदुर्गचं, पण शिस्त भारतीय सैन्याची. बालाघाट शिक्षण संस्थेत NCC कॅडेट्सनी असं काही पदसंचलन केलं की पाहणारे बघतच राहिले. शिस्तबद्ध पावलं आणि डोळ्यात देशप्रेमाची चमक. या कॅडेटचा उत्साह पाहून माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनीही त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं. केवळ संचलन नाही, तर हा राष्ट्रभक्तीचा हुंकार होता. नळदुर्गच्या या मातीत आज देशसेवेची नवी प्रेरणा पाहायला मिळाली. ऐतिहासिक नळदुर्गमध्ये जे आहे बालाघाट शिक्षण संस्थेमध्ये जे आपण पाहू शकता आताच या ठिकाणी जे आहे NCC विद्यार्थ्यांनी जे आहे अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी पदसंचलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना घडावं असं स्वप्न आणि संकल्पना या बालाघाटच्या डोंगरामध्ये पाहिलं. साहेब, कसं बघता आज विद्यार्थी उंच शिखरावरती जातात तुमच्या माध्यमातून? अतिशय आनंद होतोय की विशेष करून गोरगरिबांची मुलं शिकली, कॅन्डिडेटमध्ये आली, 35 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. कारण हे गोरगरिबाची मुलं शिक्षण घेण्याकरता हे महाविद्यालय या पूर्वीच्या लोकांनी आमच्या सहित उभा केलं आणि आज त्याचा वटवृक्ष झाला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर आणि बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग या 2 ठिकाणचे मिळून जवळपास 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्वांची पूर्व लोकांची पुण्य आहे आणि सर्व आमचं संचालक मंडळ एकमेकांवर विश्वास ठेवून काम करत आहे म्हणून आज हे महाविद्यालय वाढीस गेलेलं आहे. एवढं बोलतो. धन्यवाद आणि यांना शुभेच्छा. साहेब, विद्यार्थ्यांसाठी भविष्यासाठी काय आणखी घडण्यासाठी संकल्प आपल्या मनामध्ये एकंदरीत आहेत? एक संकल्प आहे, यापुढं परवानगी मिळाली तर एक मिलिटरी स्कूल मी तुळजापूरला जे केलं, 35 विद्यार्थी होते तिथं आता 500 विद्यार्थी झाले आहेत. पण त्याचं कोड कौतुक काही राहिलं नाही. त्या काळात फक्त 30 रुपये महिना घेत होतो, आता 500 रुपये देऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तोच घोडके म्हणून 500 तिथं होता आम्ही लावलेला, तोच अजून तिथं काम करतोय. परवा त्या मुलं येऊन भेटून मला गेले की तुम्ही केलेलं हे उभा केलेलं आम्ही इतक्या वर गेलेलो आहे. मला आनंद वाटला. एकंदरीत जे आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांची जी आहे एक संकल्पना आहे, कुठेतरी ते संकल्पनाला आता कुठेतरी इतर लोकांनी पाठपुरावा करून जे आहे त्यांच्या माध्यमातून जे कुठेतरी पाठपुरावा केला जात आहे, कुठेतरी त्याला गती मिळण्याचं काम जे आहे, एक सैनिकी स्कूल सुरू व्हावं अशी मागणी जी आहे त्यांची सर धरत आहे. सर, तुम्ही ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी घडताय, आज कुठेतरी उंच शिखरावरती जात आहे, सन्मान होत आहे, कसं बघताय थोडं? मी लेफ्टनंट आतिश तिडके, बालाघाट शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग येथे आपले सर्व बालाघाट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी NCC विभागाला खूप पाठबळ दिलेलं आहे. कारण कोणतीही गोष्ट म्हणजे रायफल असो, विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण साहित्य असो, हे सगळं तात्काळ उपलब्ध करून ते देतात. त्यामुळं मला सुद्धा एक ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना, गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना, त्यांना NCCचं प्रशिक्षण देण्यासाठी खूप मेहनत घेऊन त्यांना एक उंच शिखरावर नेण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत आहे. सर, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय एकंदरीत जे आहे जनजागृती या ठिकाणी करण्यात आलेली आहे? आता तसं जर बघितलं तर आम्ही 24-25 सांगतो तर 39 कार्यक्रम घेतले. या वर्षी सुद्धा 45 कार्यक्रम घेतले. तर या कार्यक्रमामध्ये आम्ही एड्स जनजागृती करतो, मतदार जनजागृती करतो, तसंच आरोग्य शिबिर घेतो, रक्तदान शिबिर घेतो, तसंच स्वच्छता अभियान आम्ही राबवतो. आता जर मागच्या ह्याच वर्षी जर आपण बघितलं तर नळदुर्ग शहरातली स्मशानभूमी जिथं बसत नाही लोक, अशा ठिकाणी आम्ही स्वच्छता केलेली आहे. स्मशानभूमी अगदी चकाचक करून ठेवलेली आहे. तसंच आपलं खंडोबा मंदिर आहे, या खंडोबा मंदिरामध्ये सुद्धा आम्ही स्वच्छता दरवर्षी करतोय. तिथल्या यात्रा झाल्यानंतर आम्ही सगळं केर कचरा आणून आपल्या महाविद्यालयामध्ये या झाडांच्या बुंद्याशी तो टाकतोय. एकंदरीत जे आहे अशा पद्धतीनं देशभक्तीची भावना एकंदरीत जागृत होण्यासाठी आपण पाहू शकतो विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सोबत आहे, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध आणि निवेदनबद्ध या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. सर, किती विद्यार्थी जे सन्मान पात्र झाले आहेत? धन्यवाद सर्वांचे. तर मागील 5 वर्षापासून 49 विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय सेवेमध्ये सहभाग झालेले आहेत. 49 विद्यार्थी आज देश सेवेत काम करत आहेत, विविध पदावर काम करत आहेत. BSF असेल, अग्निवीर असेल,
मिलिटरी असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी 49 विद्यार्थी काम करत आहेत. आणि या वर्षी आता 5 विद्यार्थी यांचं सिलेक्शन झालेले आहेत, जे परवा 2-4 दिवसापूर्वी ते जॉईन झालेले आहेत. आणि असंच हे आमचा जे एनसीसीचा टेम्पो आहे भविष्यात असंच राहील अशी अपेक्षा आहे. एकंदरीत जे आहे अशा पद्धतीनं देशभक्तीची भावना एकंदरीत जागृत होण्यासाठी आपण पाहू शकतो विद्यार्थी जे आहे या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी देशभक्तीची भावना एकंदरीत जे आहे जागृत होण्यासाठी जे आहे अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी जे आहे पथसंचलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी महाविद्यालयाच्या माध्यमातून जे आहे विद्यार्थ्यांचा सन्मान आणि कौतुक या ठिकाणी करताना पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण, आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.